नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती परत एकदा नव्याने. आणि जस्ट लाईट गेली आणि आता आपण निघलोय कोल्हापूरला. सगळे पॅकिंग वगैरे झाले, तिकडे बॅग ठेवले आणि आता आपल्याला निघायचे. वाजले आहेत 2:30 वाजलेत. 6-7 वाजेपर्यंत जालन्याला पोहोचायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बसचं तिकीट भेटते का नाही ते बघू. काल फुल होतं, म्हणजे मागचं सीट अवेलेबल होतं आणि मागच्या वेळेस मागचं सीट भेटले, खूप परेशानी झाली होती. तर ऑल सेट रेडी टू गो. आता व्लॉग हा इथे स्टार्ट झालाय जालना जिल्ह्यात आणि तिकडे कोल्हापूरमध्ये जाऊन एंड होणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघा, पूर्ण बघा आणि भेटूया आता थोड्याच वेळाने. चला, प्रज्ञाला आणि बाबाला नेऊन घालतो आधी समोर आणि त्याच्यानंतर परत वापस येतो गाडी ठेवायला. आणि मग माझ्यासोबत साहिल आणि ते एक जण आहेत आमच्या इकडे, त्यांना घेऊन मग मी परत जाणार आणि मग ती गाडी घेऊन वापस येणार आपली बाईक. ओके, लेट्स गो. चला, निघलोच आम्ही सगळं घराला. आता बाय बाय. आणि गाडी फायनली आमच्या गावातली गाडी आता आली टायमावरती. आता परत 2-3 राऊंड मारायची गरज नाही, बाईक एकदम व्यवस्थित लावून दिली. सो आता ही चाबी आहे ती माझ्याकडे देऊ घराची आणि जाऊ. चला लेट्स गो. चलो गाडी निघून जाणार. सोयाबीन बघा गाईस, टाकली रस्त्यात. याच्यावरूनच चालावं लागतंय कारण पूर्ण रोडवर सोयाबीन पसरली ना. आम्ही चाललो बाबासाठी परत काय बनियान वगैरे घ्यायला. गाडी चल इकडे, चल. तर गाईस, रोहित बाबासाठी कुर्ता घेत आहे आणि लाडू इथे खूप मस्ती करत आहे. अशी नाही हो, भागो. पकडू. आता 4 वाजलेत. त्यांना बस स्टॉपवर बसवलंय गाडीची वाट बघायला. अजून गाडी आली नाही तोपर्यंत मी इकडे कॅश काढायला आलो. ATMला कॅश काढू, गाडीची वाट बघू. बस नाही लागली तर मग प्रायव्हेट गाडीने जावं लागेल आपल्याला जालन्याला. नवीन ATM आहे, मस्त दिसतोय, चांगलं स्मार्ट आहे जरा. ओके, आता जाऊया बस स्थानककडे. थोडंसं उशीर झाला असं वाटतंय मला. ते लाडू बसलोत बस स्टॉपवर, बाबा पण बसलेत. आता येईल आमची गाडी. लाडू कोणासोबत पण घ्यायला लागते हा लगेच. काय पाणी आणतो ना. गाडी थांबले, व्हेरी बॅड. इकडे गाडी थोडं अर्ध्या तासासाठी थांबले. माहीत असताना गाडी थांबणार आहे, या गाडीत आलोच नसतो. व्हेरी बॅड सर्विस. झोपत उठलं बाळ आता जस्ट. बस गव्हर्नमेंट खूप खराब सर्विस बाय द बस, BST बस. खूपच खराब बस आहेत सगळ्या. अरे काय किती ती पाणी. मांजर दिसली ना तिला. मांजरी अरे इकडे मांजरीच्या मागे चालली. A few moments later. गाईस, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, काल 800 रुपये तिकीट होतं आणि आज 1200 रुपये तिकीट आहे. 400 रुपये एका दिवसात वाढले. सिरियसली मला तर आता डोकं खराब झालंय ना बाबा. आमच्या 1200 रुपयाचं नुकसान झालं एका दिवसात. सो सॅड अबाउट दिस. हे तिकीट खूप लुटाई सुरू असते यार या दिवाळीच्या टायमाला. येताना काय माहीत किती रुपये तिकीट भेटेल. एका दिवसात 400 रुपये वाढले म्हणजे खतरनाक काम आहे. जाऊ आता, आपली गाडी 9:45 येणार आहे. तोपर्यंत जेवून घेऊ. आता 7:30 वाजलेत. हां, बोलते इकडे आपले यूट्यूब मेंबर भेटलेत, त्यांच्याशी बोलते. तिकडे बोलत बसले. आता जाऊ, त्यांना घेऊन जातो. दुसरीकडे पिकअप पॉईंट आहे. लाडूबाळ खेळते इथे, बाबा बसले तिथे. इकडे गप्पा चालत मस्तपैकी बघा.
पडशील. चल ऑर्डर दे. चल लाडू ऑर्डर दे. हा आता जेवण करू आपण मस्तपैकी. ऑर्डर दे ना. याची कन्या वाढत आहे इकडे घरासारखं, जशी ती घरी वाढते आम्हाला सर्वांना. ओके. बाबासाठी भाकर मागवली, त्यांना चपाती नाही खाणार ते, आणि आम्हाला चपाती मागवली आम्ही. येस. चालू इकडे वाट बघतोय बसची. आता वाजलेत 8:30. बाबा आणि प्रज्ञा बसलेत मागे. आणि जेवलो. ओके होतं. चिकन मसाला मागवलेलं. आणि आता लाडूसाठी डोसा घेतला थोडासा, तिला खाऊ घालते प्रज्ञा. चालतंय आता वाट बघू. गाडी आल्यावर डायरेक्ट जाऊ. भेटू तुम्हाला डायरेक्ट सकाळी कोल्हापूरमध्ये. लाडूला बघा गाईस. अरे 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 लाडू तिकडे. लाडू दिवाळी बघा. ही पोरगी कुठं पण फिरते, हिला असं घरच वाटतंय सगळं. जस्ट इयरफोन घेतले. हे मी घरी विसरलो माझे हेडफोन. आता जस्ट ह्या दुकानावरतून मी हेडफोन घेतलेत. माझ्याकडे 4 प्रकारचे हेडफोन आहेत, पण घरी विसरलं तर काय करणार. गाडीमध्ये लागतात आपल्याला. ते लाडू बाळ बघा त्यांच्या मागे मागे फिरतंय. ते लेकरांना लेकरू दिसले की कसे फिरतात. चला 1 तास बाकी. गाडी यायला 1 तास बाकी आहे आपला. आई बोल ना. कोण आहे माहित नाही मला. हा मित्र आहे माझा आता नवीन. हे लाडू पण आहे. लाडू आली पळून गेला तो. पडणार ही घसरच आहे. घसरणारा रस्ता आहे ते. बघ त्याला घाबरते ते. हिला घाबरते. तो मुलगा आहे मुलगी माहित नाही. डेंजर पोरगी आहे, कुठे पण फिरते. अरे गाडीला ब्रेक नाही आपल्या. लाल मुंगी आणि काळी मुंगीची भांडणं होतात बघा. तो मुंगळा आहे आणि ही लाल मुंगी आहे का काय माहित नाही. भांडणं होतात अक्षरशः लाईव्ह तुम्हाला दिसत आहेत भांडणं बघा. एकदम WWE चॅम्पियनशिप. भागो खतरनाक अशी WWE चॅम्पियनशिप तुम्ही बघतायत लाईव्ह. डिशुम. कुठे गेले हे बघा कसले भांडणं होतात. हे असलं दृश्य बघायला भेटत नाही लवकर कधी. अरे झाले भांडणं मिटले गाईस. मॅटर सॉल्व्ह केला मी. रेफरी होतो मी. चालतंय चला. वेटिंग इज सच अ बोरिंग थिंग मित्रांनो. आता 8:40 झालेत. अजून जवळजवळ 1 तासच आपल्याला थांबायचं आहे. 9:45ची गाडी आहे. सो आता गाडी आल्यावरती गाडीत बसल्यावरती भेटूयात, कारण सामान वगैरे ठेवणं वगैरे त्यात खूप उशीर होऊन जातो त्यासाठी. ओके. बाबाची सीट आमच्या सीटच्या मागेच आहे. चालतंय चला. फटाके फोडत आहे ते लोक. दिवाळी आली यांची. लाडूला जाम आवडत होतं फोडताना, म्हणून ते ही म्हटले त्याच्यासाठी पण घे. अरे लाडू फोडलं तू. फुटलंच नाही. अरे रे लगेच शिकते कॉपी पेस्ट. हा हुशार आहे. इकडे फेक ना लाडू. आता मी या प्रज्ञाच्या फोनसाठी कव्हर बघायला चाललोय. खूप खराब झालंय. प्रज्ञाने लाडूने खराब केलंय. त्याला चांगलं कव्हर बसवू. आता गाडी येणार आहे आता 10 मिनिटात. हाँ टाइम झाला है. पर्पल और क्या दिया. हाँ और 15 का दिखाओ ना गाइस. ए बाबा हे बघा गाइस एक और भेटले. अरे इमर्जन्सी स्टॉप कॉलिंग ब्रो. आणि 11 पण माझ्या दोन्ही फोनला घेतले. गाडी आली आपली. चला जाऊ आता. आली गाइस गाडी आता. हां चालायला लय कमी स्पेस आहे. सेकंड लास्ट आणि लास्ट खालची सीट आहे गाईस. हे बघा पोरगे बघा. आणि बाबा इकडे आमच्या जवळच जवळजवळ सीट भेटली आम्हाला. आणि लास्ट आहे.
आणि आमची सेकंड लास्ट आहे. बघू आता काय विषय. एवढे जंगली लेकरू आहे ना, कुठेच पाहिलं नसेल मी. एवढी जंगली पोरगी आहे ना, काय सांगू तुम्हाला. चालू हो गई तो पडणार ती. एवढी मस्ती सुस्ती, एवढी मस्ती की कुठेच नसेल एवढी मस्ती पाहिली. एवढी मस्ती काय करू लय कंटाळा आला गाईस. काय सांगू तुम्हाला, पोरगी एवढे परेशान करायला लागले ना, ती मस्तीच्या मूड मध्ये फुल झोपती कधी काय माहिती. आता 10:30 वाजल्यात. का पण काय एवढं काहीच कळत नाही मला. ते लेकरू थकतच नाही अजिबात. काय बाळा लाडू चालते काहीच. फोन चार्जिंगला लावलाय. आणि आपल्या मागच्या वेळेस ना छान एकदम मस्त कोल्हापूरला जायला गाडी भेटलेली. एवढीची गाडी एकदम ओके. एवढी खास नाही आहे. इकडे ना असं काय ना. पुणे से तेरे गाँव आते थे. टीवी लेके आ रहे थे तब. उसका ऐसे बंद होता था. टीवी लाते रहे थे ना तब आपण. टीवी लेके आए थे. उसका ऐसा बंद होता था. चालतंय. आता भेटूयात मॉर्निंग मध्ये. गुड नाईट स्टुडंट्स. भेटूयात सकाळी. आता झोपून घेऊयात. बाबा झोपलेत. तर गाईस सध्या आपण आहोत बीड महाराष्ट्र. इकडे जेवायला थांबले गाडी. रात्रीचे वाजलेत 1 वाजलाय. मस्त छान हॉटेल आहे. बीडवरून कोण ब्लॉग बघत असेल तर कमेंट करा. ओके, कुठली लोकेशन आहे हे तुम्हाला माहिती आहे का हे बघा. बाबाला वॉशरूमला घेऊन गेलेलो. जाऊ आता, बसू. आपली गाडी कुठे आहे? तिकडे मागे गाडी आपली. जेवण वगैरे केलं आपण, त्यासाठी जेवायची गरज नाही. चालतंय, चला आता 1 वाजला. भेटूयात आता मॉर्निंगमध्ये डायरेक्ट. शुभरात्री. पर्सनली गाईज मला फर्स्ट टाइम कुठलं तरी हॉटेल आवडलं आहे. मस्त आहे दिसायला. आणि माझे लाडू जर आता म्हणजे हात जर दिवस असतात हे सगळं तिला खेळवलं असतं मस्तपैकी. खूप मजा आली असते. बट इट्स ओके. काहीतरी आता सामान वगैरे घेतो मी आणि मॉर्निंगला भेटणार ते. सॉरी गाईज, झोप होत नाही. मागची सीट आहे म्हणून खूप जास्त आदळते गाडी. फ्रेश व्हायला हिला फ्रेश व्हायला घेऊन आलेलो आणि एवढं सारा हात मारला बघा. तर आपली बसती मागे. भावाला बसवलंय लाडू जवळ. खूप छान छान इकडे मस्त फोटो काढायला लोकेशन. पण रात्र आणि अवतार खूप खराब झालाय, त्यासाठी फोटोज नाही काढू शकत. बड़ी नहीं अभी दिन भी रहते तो उसको उधर खिलाता हम. बट कोई बात नाही. चला आता जाऊ आणि झोपण्याचे प्रयत्न करू. झोप अजिबात येत नाही आहे. मे बी उद्याचा दिवस झोप काढण्यातच जाणार आहे. काय जाने का अंदर तेरे को? चल. हॉटेल बघायचं आहे तुला. बसच्या ड्रायव्हर चाला ना अजून. कोल्हापूर लिहिलंय तिथं. हम लोग खा सकते इस होटल में, लेकिन हम लोग ने जेवण कर लिया तो मन नहीं कर रहा. आम्ही जेवण आलेत. हा व्हिडिओमध्ये आहेच, तुम्ही बघितलं असेल. एक दिवस आपले पण असे तार असणार असे. गरीब नाही रे. एक दिवस घेऊ रे प्रज्ञा. एक दिवस घेईल मी तुझ्यासाठी. डोंट वरी. काय घ्यायचंय का इथे? व्हेज, प्युअर व्हेज रेस्टोरंट. ओके, वेलकम. कार पोरगा चालवतोय. म्हणजे 17-18 वर्षाचा असेल. नाही सँडविच नाही काय तिकडे. काय एवढा मोठा हॉटेल ठेवून सँडविच नाही भेटला. चला बॅग. सगळं मस्त आहे रे. काढू तुझा फोटो. आपली नाही हो, किसी और की. हाँ चल, लेट्स गो गाइस. वास एक्सपिरियन्स. आयुष्यात सगळ्यात खराब बस भेटली. खूप राग येतोय पण काहीच पर्याय नाही. नो ऑप्शन्स. पोचलो. बाय बाय गाइस. देना मेरे को. मैं भी तो खाता हूँ तेरे साथ. अकेले खाते हैं. जिंदगी क्यों रहती है? सिर्फ खाने के लिए ही होती है ना. ये क्या है रे? वो चीज है उसमें. मैंने नहीं खाया कभी.
काहीच हे फर्स्ट टाइम खातोय म्हणून मी शेअर करतोय तुमच्यासोबत, व्हिडिओ काढतोय. छान आहे. लाडू को बहुत अच्छा लगेगा. लाडू के लिए रख दो. The next day. आई पुरी गाडी उठली का? आलं गाईस, कोल्हापूरला पोहोचलो. आता उतरणार आहेत आपण. उतरून फ्रेश होऊ आधी. ओके, फ्रेश वगैरे गेले, फ्रेश झाले दादा. इकडे चाय पिऊ. बाबा करणे गेले फ्रेश व्हायला वॉशरूमला इकडे आता. आणि देन कागलची बस पकडू आणि मग जाऊ फायनली. सो here is the कागल फायनली. आता बाबाला आज उपवास आहे, तर आता नाश्ता करून घेऊ आणि मग जाऊ. ते घ्यायला येतात आपल्याला, गाडी येते घ्यायला. तो इकडे नाश्ता करू. पावभाजी नाश्ता. बाबाला उपवास आहे आज. लाडू बाळा बघा खेळत आहे त्या बाळासोबत. अवतार खूप खराब झालाय आमचं. कशात काम करतात की दीदी कुठे गेली? सौरभ आलं काही टेरेसवर बसलं तर आम्ही. बाबा आता आले, दीदी गेले ते कुठे तरी. इकडे येऊन बसले, लगेच बाबाकडे आले. त्यांना दाखवत होतो कोल्हापूर तुमचं. हे सीडी उतरायचं शिकते बघा, ट्रेनिंग चालू आहे. एवढं उतरले. सगळा कसं हुशार लेकरो आहे. शाबाश. हळू हळू चल 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 चल. हळू 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 हळू. पकड 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 ते पकड. हळू. हा ते पकड पकड. हळू हळू. फास्ट लर्नर आहे, तिला एकदा शिकवलं मी, शिकली लगेच. हळू हळू पकड ते पकड पकड. अरे आता पडत होती. चला गाईस, चला फ्रेश होतो. बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.